नमस्कार, माझं नाव सतीश लाटे, ॲग्रोनॉम सतीश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। माझ्या मागे जे केळीचं झाड बघताय तुम्ही, यामध्ये तुम्हाला घरामध्ये काहीतरी बदल झालेला दिसून येईल। आता ही जी घटना घडलेली काय आहे, कशामुळे होते हे आपण बघणार आहे। एक थ्रोट चोकिंग नावाची कन्सेप्ट आहे, ज्याला की बंच चोकिंग असंही म्हणतात, ज्याचा सरळ सरळ मराठीमध्ये असा अर्थ होतो की गळा गुदमरणे किंवा गळा दाबणे असा होतो, याचा अर्थ होतो। यामध्ये बघा तुम्ही, जो घड आहे तो पोंगेतून न येता अचानक मधून कुठेतरी येतो। त्याचे आपण सगळ्यात पहिले लक्षण बघूया की हे काय असते। याचे सगळ्यात पहिले लक्षण असते की याची जी पानं आहेत ती एका जागेवर अशी गुदमरलेली असतात। बंच मध्ये अशी पानं एका जागेवर ती पूर्ण गुदमरलेली, 10 ते 12 पानं जी आहे ती एकाच जागेवर गुदमरलेली राहतात। त्यानंतर दुसरा याचा लक्षण आहे की केळी जो घड आहे तो पोंगेतून बाहेर पडण्याऐवजी तो मधातून कुठून तरी बाहेर पडतो। आपण केळीचा जर हा गळा जर धरला तर इथून असा कुठून तरी तो बाहेर पडतो घड। त्यानंतर तिसरी जर याचे लक्षण बघितलं, याची हाईट तुम्ही बघा, हाईट सरासरी याची लहान राहते, जास्त हाईट होत नाही, कारण की वाढ याची खुंटली जाते। यामध्ये याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे की हा जो घड आहे तो मधातून बाहेर पडतो, पोंगेतून वरतून बाहेर पडण्याच्या ऐवजी। आता ही जे आहे, आता हे बघूया आपण की कशामुळे होतंय हे। आता एखाद्या व्हायरस किंवा डिसीजमुळे होत नाही, हा जो काय प्रकार आहे हा फक्त आणि फक्त स्ट्रेसमुळे होतो। स्ट्रेस म्हणजे झाडावर येणारा तणाव। तर यामध्ये आता तणाव कोणता असू शकतो, त्यामध्ये 3 प्रकारचे तणाव असू शकतो। एक तर पाणी कमी पडल्याचा तणाव किंवा पाणी जास्त झाल्याचा तणाव, आणि तिसरं म्हणजे अन्नद्रव्य कमी पडल्याचा तणाव। हा जो तणाव असतो तो झाडाला वाढ न होत्या, झाडा ज्यावेळेस आपण येण चालू असते झाडाची, त्यावेळेस काय होतं की काही गोष्टी कमी पडल्या, पाणी ज्या गोष्टी कमी जास्त झाल्या, तर झाडावरती जो स्ट्रेस येतो त्याला आपण असं म्हणू शकतो की कुपोषित बाळ जन्माला आपण याला म्हणू शकतो। यामध्ये बघा, आता स्ट्रेसमध्ये याच्यामध्ये पाण्याचा स्ट्रेस एक महत्वाचा यामध्ये। आता हे जे झालेलं आहे तर याला काही उपाय आहे का? याला उपाय काही नाहीये। याला हे जे झालंय ते झालंय, याला आता काही करता येत नाही, याला काहीही उपाय नाहीये। आता हे होऊ नये म्हणून तुम्हाला काय करता येईल, एकच करता येईल, याला होऊ नये म्हणून तुम्हाला जो काही स्ट्रेस येतो झाडावरती तो ज्यावेळेस येण चालू असते त्यावेळेस तो तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे। जसं की ज्यावेळेस थंडीमध्ये असेल, तुमची येण चालू असेल, खूप कडाक्याची जर थंडी असेल तर गरमी झाडाला ठेवता आली पाहिजे। तुम्हाला सल्फर असो झाडाला देणं किंवा मग धूर वगैरे करणं असो, या प्रकारे तुम्हाला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागेल। आणि पाणी देताना उन्हामध्ये जर येण चालू असेल तर उन्हाळ्याच्या टायमामध्ये याच्यामध्ये तर पाणी कमी नाही पडलं, येणमध्ये तर पाणी कमी न पडू देणे किंवा खूप जास्त पाणी उरलं म्हणजे पूर्ण पाणी साचवलेलं असं होणे। आणि अन्नद्रव्य देताना एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा, खतं देताना नैसर्गिक खतं स्पेशली युरिया जर दिला तर याला अधिक प्रमाणामध्ये फायदा होतो। आणि या संदर्भात काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। बाकी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।